तर भोंदू खरातचा आणखी एक कारनामा आता समोर आलाय। सिन्नरच्या वावी येथील वैजेश्वर मंदिर पाडण्याच्या खरातने घाट घातलेला। मंदिराची शक्ती संपल्याचा खरातने दावा केला होता। गावकऱ्यांना खरातने मंदिर पाडण्याचा सल्लाही दिला होता। गावकऱ्यांनी मात्र वैजेश्वर मंदिर पाडण्यास नकार दिलेला आहे। कुणाल जयकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेले। कुणाल, हा सगळा काय प्रकार आहे, काय सांगाल? ऋषाली, नक्कीच आपण बघतो की या भोंदू अशोक खरातचे रोज नवीन नवीन धक्कादायक प्रकार जे आहे ते समोर येत आहे। मी सध्या आता ह्याच जे वावी येथील ऐतिहासिक पुरातन मंदिर, वैजेश्वराचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, आणि या मंदिरात ज्यावेळेला तो काही वर्षांपूर्वी आला होता तर त्यावेळेला या भोंदू अशोक खरातने गावकऱ्यांना एक अजब सल्ला दिला होता की या मंदिराची शक्ती संपलेली आहे, या मंदिरात आता शक्ती उरलेली नाही आहे, त्यामुळे हे मंदिर तुम्ही पाडा आणि नवीन मंदिर उभारा, असा सल्ला जो आहे ते त्यांनी दिला होता। त्यावेळेला या मंदिराची त्यांनी पाहणी केली होती। एक काही यंत्र जे आहे ते यंत्र त्यांनी या ठिकाणी आणलं होतं। त्या यंत्राद्वारे तो या मंदिराची पाहणी करत होता आणि त्यावेळेला गावकऱ्यांना त्यांनी सल्ला दिला। आणि विशेष म्हणजे धक्कादायक म्हणजे या मंदिराच्या पिंड जे आहे त्या पिंडीला त्यांनी पायाने सांगितलं होतं की याची आता शक्ती संपलेली आहे। त्यामुळं असा अजब सल्ला जो आहे त्या भोंदू अशोक खरातने दिला होता आणि त्यावेळेला गावकऱ्यांना संताप देखील आला होता। मात्र त्याची जी ताकद आहे, त्याच्या मागे जी राजकीय ताकद होती त्याला गावकरी कुठेतरी घाबरले होते आणि त्यामुळे आता गावकऱ्यांनी त्यावेळेला हा मंदिर न पाडण्याचा निर्णय घेतला होता। त्याचं गाव इथून जवळच आहे मिरगाव, आणि तिथे त्यांनी जे शिवनिका संस्थान मार्फत त्याचं जे ईशानेश्वराचं मंदिर बांधलेलं आहे तर त्या मंदिराची कुठेतरी महत्त्व वाढवं यासाठी प्रयत्न होता की हे मंदिर त्यांनी या ठिकाणी पाडण्याचा सल्ला गावकऱ्यांना दिला होता। नक्कीच, धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।